तुझी आई मगाशी शोधत आली होती, नेमकं काय कुठं गेला होतास ते सांग जरा पब्लिकला. काय नाही तसं गेलो नव्हतो कुठं. काय झाला तो आमचा खालचा तो नंदूचा पोर नाही, तो आला सांची. तर सध्या संध्याकाळी रानगाड्या जाऊया. म्हटलं रानगाड्या जाऊया कबूल. म्हण कुत्री कोणची आहेत? तर म्हणतो सूर्या बेकऱ्याची कुत्री आहेत, बंदूक पण त्याच्याकडे आहे. तर आपण संध्याकाळी रानगाड्या जाऊया. मी बोला जाऊया बा, आपण दोघं जायचं, अजून कोण दुसरा कोण आहे नको, नाही तर आपलं राहणार नाही एवढ्या कालोखानं दोघांची वाट लागायची सगळी. सगळा सगळा झालेला. मग आम्ही 4-5 जण जमलेला. अजय बेकरे होता, मी होता, परसू होता, असं आम्ही 5 जण गेलेला रानगाडा. तसा गोधडीकडनं रान काढीत 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 गेलेला. तर पुढे डुकार उठलं. ते डुकार उठले तर कुत्र आम्ही त्यांच्यावर लावलेलं मागणं. तर आता काय डुकार मोर आमचं कुत्र माग, हे काय रे? डुकार मोर कुत्र माग, डुकार मोर कुत्र माग, माग कुत्र पुढं डुकार, अशी का सगळी ही झाली. आणि का मी जो नंतर मग अशी बंदूक रोखली डुकरावर, तर काय विचाराल, मी आपला बंदूक चाप फोडला, रांडीच्या गोल्यात नाही भरलेल्या. अशी काची सगळी रात्रीची गल. त्याच्यामुळे मला कार्याला उशीर झाला इकडे. धन्यवाद प्रशांत, धन्यवाद. अतिशय सुरेख आणि मराठी भाषेच्या चांगल्या शैलीमध्ये मनोरंजन केलंय. निश्चितच आभारी आहोत. सिद्धेश. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. आणि नक्कीच आपण पाहिलं तर प्रशांतजी भातडे यांचं मनोरंजन नक्कीच एक हुरहुर देऊन गेलं. इथे मात्र आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. 41 धावांचं लक्ष असणार आहे. 41